डायरेक्ट इम्पॅक्ट असतो। दुष्काळाचा परिणाम जसा शेतकऱ्यांवर होतो तसा तो मोटरसायकल आणि स्कूटरच्या विक्रीवरही होतो, हे सत्य आपल्याला विसरून चालणार नाही। आणि त्यामुळे ग्रामीण भागात जेवढी प्रगती होईल, जितकी तिथली अर्थव्यवस्था मजबूत होईल, तेवढा परिणाम हा ऑटोमोबाईल सेक्टरवर निश्चितपणे होणार आहे। आणि केवळ टू व्हीलरची विक्री ग्रामीण भागात होते असं नाहीये, तर मोठ्या प्रमाणावरती फोर व्हीलरची विक्री ग्रामीण भागात आजकाल होते। आपण जर फिरलो तर ग्रामीण भागातनं ट्रान्सपोर्टेशनच्या संदर्भात पब्लिक ट्रान्सपोर्ट फारसं वाढू शकलं नाही वेगवेगळ्या कारणांमुळे, पण त्याला रिप्लेस करायला मोठ्या प्रमाणावर ऑटोमोबाईल ज्या उपलब्ध झाल्या त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातला प्रवास हा तिथल्या लोकांचा सुकर करण्याकरता ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा बेनिफिट झालाय। एक मुद्दा मी इथे अजून मांडू इच्छितो आणि तो जसा शहराकरता महत्त्वाचा आहे तसाच तो शेतीकरताही महत्त्वाचा आहे। गेल्या 15 वर्षापासून साधारणतः आम्ही विविध माध्यमातून ही मागणी करत होतो की शहरातल्या ओल्या कचऱ्यापासून बनलेलं कंपोस्ट हे ग्रामीण भागात विकलं गेलं पाहिजे। आणि विक्रीची व्यवस्था उभी करत असताना इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्स असलेल्या सबसिडीमुळे ही कंपोस्ट विकली जात नव्हती, त्याला रेम्युनरेटिव्ह प्राइस मिळत नव्हती। त्यामुळे शहरातल्या कचऱ्यावरती प्रक्रिया करण्याचे प्रकल्प हे व्हायबल होत नव्हते। या बजेटमध्ये पहिल्यांदा फर्टिलायझर कंपन्यांना त्यांनी मॅन्डेटरी केलेलं आहे की त्यांनी सिटी वेस्ट पासून बनलेलं कंपोस्ट हे ग्रामीण भागात नेऊन विकलं पाहिजे। त्यामुळे या सगळ्या प्रकल्पांना व्हायबल रेम्युनरेटिव्ह प्राइसेस मिळतील याची शक्यता निर्माण झाली आहे। आणि ग्रामीण भागात तुम्हाला उत्कृष्ट ऑर्गॅनिक फर्टिलायझर उपलब्ध झाल्यामुळे इनऑर्गॅनिक फर्टिलायझरचा जो रॅम्पंट वापर आहे आणि ज्याचं इफिकसी फक्त 30% आहे, 70% वाया जातं, ऑर्गॅनिक फर्टिलायझर जर त्याच्याबरोबर वापरलं तर ही इफिकसी दुप्पट अडीचपट होणार आहे। आणि गेल्या अनेक वर्षात ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेत यील्ड वाढलेले नाहीयेत, म्हणजे एक एकरी उत्पादन जे आहे, एकरी उत्पादन जे आपलं आहे ते वाढलेलंच नाहीये। या माध्यमातून ते डेफिनेटली वाढण्याची शक्यता आहे। 20-30% जर एकरी उत्पादन वाढलं शेतकऱ्याचं तर तेवढ्याच जमिनीत शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणार आहे केवळ या एका उपायामुळे। त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की शहरं स्वच्छ होतील आणि ग्रामीण भागात उत्पादकता वाढेल। शहरं स्वच्छ होतील, ग्रामीण भागामध्ये त्याचा फायदा होईल। आपल्या सोबत अमित कुमार आहेत, अमित कामत आहेत। अमित कामत हे वाहतूक क्षेत्रामध्ये काम करतात। वाहतूक क्षेत्रासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आलेली आहे। नुसतं रस्ते नाही तर मोठ्या प्रमाणावर 160 असे वापरात नसलेले एअरपोर्ट, विमानतळं वापरात आणली जाणार आहेत। एकूणच या क्षेत्रासाठी या बजेटमध्ये काय आहे अमित कामत? पोर्ट करता 800 कोटी आहे। या बजेटमध्ये आपल्या रोड आणि रेल सेक्टरमध्ये मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे। पोर्ट्समध्ये नव्या पोर्टमध्ये ग्रीनफील्ड पोर्ट्समध्ये गुंतवणूक करण्यात आली। नवीन एअरपोर्ट स्मॉल 2 टायर सिटीजमध्ये जे एअरपोर्ट्स इनऑपरेटिव्ह होते, लॉजिस्टिक्ससाठी सागरमाला प्रोजेक्ट म्हणा तुम्ही किंवा नॅशनल वॉटरवेज म्हणा, त्यामुळे लॉजिस्टिक्स सेक्टरमध्ये मेजर ग्रोथ होण्याची शक्यता आहे। आणि जसे गडकरी नेहमी म्हणतात की जर रोड सेक्टरमध्ये जर खर्च 2 रुपये असेल तर रेलवर 1 रुपया खर्च होतो आणि वॉटरवेजनी 50 पैसे खर्च होतो। तर ह्यामुळे लॉजिस्टिक्स कॉस्ट पण रिड्यूस होईल। तसंच गव्हर्नमेंट एजन्सीजमध्ये आता कस्टम्स ड्युटीवर रॅशनलायझेशन करणार। सिंगल विंडो प्रोजेक्ट तर ऑलरेडी त्यांनी इम्प्लिमेंटेशन चालू केलेलं आहे। सगळे एजन्सीज कस्टम्स प्लस अलाइड एजन्सीज एका प्लॅटफॉर्मवर येणार आहेत। आणि मुख्यतः ह्युमन इंटरफेस जो आहे तो रिडक्शन होणार आहे। तर ह्युमन इंटरफेस रिडक्शन झाल्यामुळे जो ट्रान्झॅक्शन टाईम असतो, म्हणजे जर 3 दिवस लागत असतील जर कार्गो पोर्टमधून आल्यापासून बाहेर निघेपर्यंत, तो रिड्यूस होण्याची किंवा कमी होण्याची शक्यता आहे। लिटिगेशन्स जे आहेत व्हेरियस टॅक्स किंवा कस्टम्समध्ये म्हणा किंवा सर्व्हिस टॅक्समध्ये म्हणा, तर ते लिटिगेशन्स रिडक्शन करण्याची प्रोव्हिजन या बजेटमध्ये त्यांनी केलेली आहे। म्हणून मला वाटतं की लॉजिस्टिक्स सेक्टरसाठी हा फार चांगला बजेट आहे। आणि ह्याच्यातून एक्झिम सर्व्हिसेसना म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट सर्व्हिसेसला मेजर बूस्ट मिळेल। चंद्रशेखर टिळक, लॉजिस्टिक्स सेक्टरसाठी हा अतिशय चांगला
अर्थसंकल्प आहे. रस्ते महामार्ग उभारण्यासाठी जवळपास 55,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. पायाभूत सोयी सुविधांसाठी 15,000 कोटीची तरतूद आहे. ग्राम सडक योजनेवर 97,000 कोटी खर्च होणार आहेत आणि एका वर्षामध्ये 10,000 किलोमीटरचे रस्ते बांधले जाणार आहेत. रस्ते आणि रेल्वे विकासाकरता 2,18,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. कळीचा मुद्दा प्रेक्षकांसाठी असा आहे, मग असे कुठले शेअर आपण सांगाल की जे आता वधारतील आणि आम्ही विकत घ्यावेत? हे म्हणजे काकाच्या लग्नात पुतण्याची मुंज अशी मराठी म्हण होती, हे उलट झालं. हे पुतण्याच्या मुंजीत काकाचं लग्न लावण्याचा प्रकार आहे. दोन गोष्टी की मुळामध्ये ही जी सगळी क्षेत्र जी तुम्ही म्हणलात ही दीर्घकालीन गुंतवणुकीची क्षेत्र आहेत आणि शेअर बाजारात एखाद्या कंपनीचे शेअर्स वर जाणं किंवा खाली जाणं हा नानाविध गोष्टींवरती अवलंबून असतं. अर्थसंकल्प हा त्यातला एकमेव भाग नाहीये, तो त्या अनेक गोष्टीतला एक भाग आहे. मला स्वतःला असं वाटतं की मुळामध्ये ज्या कंपन्यांची स्वतःची दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची आणि पेलण्याची क्षमता आहे आणि जे सरकारी उत्पन्नाबरोबरच ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडींचा विचार करून प्रोडक्ट करू शकतात, अशा कुठच्याही कंपनीची मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची ठरेल. हे मी ॲडजेक्टिव्ह जास्त लावतोय असं कृपा करून समजू नका, पण आजचा जो शेअर बाजाराचा निर्देशांक आहे त्याच्यावरून हे लक्षात येतं की ज्या कंपन्या स्वतःच्या जोरावरती तो प्रोजेक्ट पूर्ण करू शकतात आणि वेळच्या वेळी त्याची रिकव्हरी करू शकतात अशा कंपन्यांचे शेअर्स जास्त चांगले राहू शकतील. हा मोकळेपणाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, केवळ शेअर बाजाराचा असा विचार करून नाही चालणार. या सगळ्या प्रकल्पांसाठी जर आपण पार्ट बी कडे लक्ष दिलं तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या कर्जरोख्यांचा उल्लेख आहे, दीर्घकालीन गुंतवणुकीचा उल्लेख आहे आणि संपूर्णपणे यंदाच्या अर्थसंकल्पातली कररचना ही मग ती पेन्शनच्या स्वरूपातली असेल, सुपरॲन्युएशनच्या स्वरूपातली असेल, इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्डची असेल, ही तात्कालिक नाहीये, ती मध्यम ते दीर्घकालीन आहे आणि त्यामुळे बाजाराचा निर्देशांक खालती आहे. तर मला स्वतःला असं वाटतं की रोड ट्रान्सपोर्ट विशेषतः जे टोल बेस्ड असतील, ज्या कंपन्यांचे प्रोजेक्ट नॉर्थ ईस्ट किंवा काश्मीर अशासारख्या किंवा छत्तीसगड सारख्या आपल्या नवीन अन्नधान्यांच्या गोदामांमधले असतील आणि ज्या कंपन्यांचे बाकीचे प्रकल्प हे पूर्णपणाने कमर्शियल न्यूट्रल असतील, अशा कुठच्याही कंपनीच्या कुठच्याही साधनामध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं ठरेल, पण ती मध्यम ते दीर्घकालीन हवी, अल्पकालीन नाही. नवीन प्रकारच्या कररचनेमुळे जवळपास 19,000 कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत जमा होणार आहेत. एकूणच कर पद्धतीवर आणि कर रचनेवर या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काही मूलभूत बदल केलेले आहेत. त्याच्याविषयी मत जाणून घेऊया. अशोक पगारिया हे चेंबरचे सदस्य आहेत, त्यांच्याकडून मत जाणून घेऊया. सर्वात महत्त्वाचं असं आहे की कुठल्याही देशाचा विकास हा त्या देशाचा उद्योगधंदा, शेती याच्यावर अवलंबून असतो आणि या बजेटमध्ये शेतीच्या क्षेत्रावर आणि उद्योगधंद्याच्या क्षेत्रावर विशेष लक्ष देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे ज्या ज्या अपेक्षा होत्या, आपण याच्या बजेटच्या पूर्वी ज्या ज्या अपेक्षा आपण सगळ्यांनी बोलून दाखवल्या त्या बऱ्याचशा अपेक्षांचं या ठिकाणी पूर्ती झालेली असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यामुळे या बजेटमध्ये कररचनेच्या बाबतीमध्ये किंवा टॅक्सच्या बाबतीमध्ये ज्या काही तरतुदी केल्या त्यामध्ये सर्वसामान्य जो करदाता आहे त्याला सर्रास 3,000 रुपयाची या ठिकाणी नवीन सवलत मिळणार आहे त्याच्या टॅक्समध्ये. त्यानंतर इतर जे आहेत त्यामध्ये विशेषतः यांनी टॅक्स ऑडिटच्या संदर्भामध्ये 1 कोटीवरनं 2 कोटीवरती मर्यादा नेलेली आहे. प्रेझेंटिव्ह टॅक्स सिस्टीममध्ये त्या ठिकाणी आमचा छोटा करदाता असेल, मध्यमवर्गीय करदाता असेल, त्यांना फार मोठी सवलत यामुळे मिळालेली आहे, कारण त्यांना टॅक्स ऑडिट करून घ्यावं लागणार नाही. जरी ते आमच्यासारख्या प्रोफेशनल लोकांच्या दृष्टिकोनातून कदाचित चुकीचं असेल किंवा आमच्या दृष्टीनं ते, परंतु त्या सर्वसामान्य करदाता असेल, मध्यमवर्गीय करदाता असेल, यांना फार मोठी राहत याच्यापासून मिळालेली आहे. आणि या ठिकाणी त्यांनी VDS व्हॉलंटरी डिस्क्लोजर स्कीम ही पुढे आणलेली आहे. हे अतिशय त्याचं स्वागत करतो मी, कारण ज्यांचा अनअकाउंटेड मनी आहे त्यांना 45% टॅक्स देऊन त्या ठिकाणी त्यांचं उत्पन्न हे घोषित करण्याची वगैरे एक कॉमेंट माझ्याकडे अशी आली आहे की मोदी सरकारला असं वाटतं का की त्यांच्या काळामध्ये सर्व करबुडवे हे एकदम आता प्रामाणिक महात्मा गांधींसारखे झाले आहेत आणि ते आपापलं काळं धन लगेच सरकारकडे जमा करतील? असं होणार नाही, परंतु आत्तापर्यंत ज्या ज्या वेळेला VDS स्कीम आलेल्या आहेत त्याचा परिणाम निश्चित झालेला आहे आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये त्याला जर रिस्पॉन्स मिळाला तर याच्यामध्ये निश्चित फायदा होणार आहे. फक्त परदेशातून काळा पैसा आणण्यासाठी याच्यात तर काय आता मला तरतूद दिसली नाही. परदेशातून काळा पैसा आणण्यासाठी त्यांनी काही घोषणा केल्या होत्या आणि या संबंध बजेटमध्ये कंपनीच्या बाबतीत सुद्धा टॅक्स रेटमध्ये त्यांनी राहत दिलेली आहे. विशेषतः हाऊसिंग क्षेत्रामध्ये जे बिल्डर्स
30 स्क्वेअर मीटर आणि 60 स्क्वेअर मीटर त्यांनी ज्या स्पेसिफिकेशन दिलेलं आहे त्याच्या कमी एरियाचे फ्लॅट बांधतील, त्यांच्या प्रॉफिटमध्ये सुद्धा या ठिकाणी करामधून त्यांना टॅक्स हॉलिडे मिळणार आहे. त्यामुळे घरबांधणी क्षेत्राला सुद्धा फार मोठं प्रोत्साहन मिळणार आहे, कारण अलीकडं घरबांधणी क्षेत्र अतिशय रिसेशनमध्ये आहे, मंदीमध्ये आहे आणि त्याचा निश्चितपणे फायदा घरबांधणी क्षेत्राला होईल. फक्त आमच्या ज्या अपेक्षा होत्या त्या काही अपेक्षा पूर्ण झाल्या. त्यामध्ये याठी सेल्फ ऑक्युपाईड म्हणजे स्वतःचं घर घेण्यासाठी जे व्याज आपण देतो कर्जावर, त्या कर्जावरच्या व्याजामध्ये जी सूट आहे ती सूट आम्हाला कदाचित अशी अपेक्षा होती की ती सूट निश्चितपणे ती मर्यादा वाढेल 2.5 लाखापर्यंत, परंतु ती वाढलेली नाही. पब्लिक ज्याला आपण सेव्हिंग म्हणतो जयराजजी पहिल्यांदा असं घडतंय की मध्यम वर्गासाठी काय असं प्रश्नचिन्ह उभं राहतंय, कारण या संपूर्ण बजेटचा तोंडावळा हा ग्रामीण भारत किंवा शेतकऱ्यांसाठीचा होता. मध्यम वर्गासाठी या बजेटमध्ये नेमकं काय आहे? तरुण मध्यम वर्ग ज्याच्या गरजा आहेत, म्हणजे घर आणि घरासाठीचा जो हप्ता 2022 पर्यंत सर्वांना घर अशा स्वरूपाची एक आणि त्याच्यामध्ये वजावटही त्यांनी वाढवून दिलेली आहे 24,000वरून 60,000वर. आणि तरुण वर्ग मध्यम वर्ग हा नजरेसमोर धरून जो विच कॉन्स्टिट्यूट्स मोस्ट ऑफ आवर पॉप्युलेशन टुडे असं त्यांनी त्याच्यासाठी हे केलेलं आहे. परंतु मला याच्यामध्ये सगळ्यात त्यांनी जी स्टेप महत्त्वाची जी घेतली आहे, जी आत्तापर्यंत कॉर्पोरेट सेक्टर बँकिंग सेक्टर मागे होतं सरकारच्या ही घ्यावी आणि कोणी घेत नव्हतं, ते इन्सॉल्वन्सी आणि बँकरप्सी याचा जो हे केला आहे बजेटमध्ये की तो प्रोसेस इतका टीडियस आणि लांबचा होता तो त्यांनी कापलेला आहे. त्याचप्रमाणे पेनल्टीज आणि टॅक्स पेमेंटसाठी मुदत दिलेली आहे. तेव्हा आत्ताच्या आत्ता तुम्हाला पैसे भरायची गरज नाही. सो गव्हर्नमेंट इज ॲक्टिंग ॲज अ बँकर ऑल्सो ॲट दॅट लेवल. त्याच्यामुळे तरुण वर्गाकडून काही हिसकावून घेतलेलं नाही किंवा काढून घेतलेलं नाही किंवा डोक्यावर काय टॅक्स लावलेलं नाही, द्यायचं तेवढं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शेतकऱ्यांच्यातही तरुण असतातच ना. आणि घराच्या उत्पन्नाबाबतचा एक महत्वाचा मुद्दा आपण इथे लक्षात घेतला पाहिजे की आपण जसं म्हणतो की अर्थसंकल्पाने विशेषतः करापासूनच्या उत्पन्नाला नुसतं व्हॅल्यू ऑफ मनी नाही दिलं, टाइम व्हॅल्यू ऑफ मनी दिलंय. कारण त्या ज्या सगळ्या अडकलेल्या केसेस होत्या त्याच्यात त्यांनी असं म्हणलं की 15% रक्कम भरा, 20% रक्कम भरा, 25% रक्कम भरा, वेगवेगळ्या कॅटेगरीजमधनं. पुढे अपील चालू राहणार आहे तोपर्यंत ही 15% रक्कम जसं बँकिंग क्षेत्रामध्ये आपण फ्लोट म्हणून म्हणतो तशी ती सरकारकडे राहणार आहे. मगाशी जे तुम्ही म्हणलात की 19,000 शिल्कीचा अर्थसंकल्प आहे, त्या 19,000 कदाचित 10 ते 11,000 कोटी रुपये यातनं येतील. कारण त्यांनी सांगितल्यानुसार कमिशनर लेव्हलवरती लक्षावधी केसेस आणि जवळजवळ दशलक्ष कोट्यावधी रुपये त्याच्यात अडकले आहेत. यातले 15% जरी म्हटलं आपण मिनिमम रेट तरी सुद्धा याच्यातनं 10,000 कोटी रुपये इथेच उभे राहतात. 19,000 कोटीच्या बाहेरचे असतील आणि प्रलंबित नाही तसं नाही होणार. कारण मुळामध्ये कुठच्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन आपण एस्टिमेट्स मध्ये करतो तेव्हा प्रत्येक हेडला प्रत्येक एक्झम्पशनला आपण क्वांटिफाय करतो. त्याशिवाय हे 19,000 कोटी आणि 20,000 कोटी आणि त्यात गैर काही नाही. शेवटी सरकारी उपक्रम चालवायचे तर सरकारजोही पैसा असावाच लागेल. अशोकजी यांनी जर सांगितलं की प्रलंबित जे टॅक्स अपीलच्या केसेस आहेत त्या केसेसचा निकाल लागण्यासाठी लवकर मदत होईल. ज्यांचा निकाल लागणार नाही त्यांच्याबद्दलची रक्कम भरायला सांगितली ती सरकारला फंड मोठ्या प्रमाणात त्याच्यापासून रेव्हेन्यू मिळेल. आणि दुसरं जे आहे सर नवीन केसेस कमी होतील उलट्या. नवीन केसेस अपीलच्या कमी होतील. दुसरं जे मत आहे टॅक्स बेस वाढवण्याची जी भूमिका होती की नवीन करदाते या देशामध्ये 130 कोटी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये ही 3% 4%पेक्षा कमी करदाते आहेत. ते करदाते वाढवण्यासाठी काही योजना ती या ठिकाणी अजून दिसत नाही, कदाचित त्याच्या तपशिलामध्ये असेल सुद्धा. परंतु नवीन करदाते किंवा नवीन उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी व्हीडीएस स्कीम आणलेली आहे. आणि म्हणून 23 कोटी पॅन नंबर धारक आहेत, 23 कोटी करदाते आहेत फक्त 4 कोटी. आणि म्हणून 4 कोटीपेक्षा ज्यांचं करपात्र उत्पन्न आहे असे जास्तीत जास्त लोक या टॅक्स ब्रॅकेटमध्ये आणण्यासाठी काही विशेष तरतुदीची अपेक्षा होती. कदाचित हे असेलही डिटेलमध्ये. एका वेगळ्या पद्धतीने हेमंत राठी, या बजेटमधला एक महत्त्वाचा मुद्दा जो आत्तापर्यंत कुठेही नव्हता की तुमचे टॅक्सचे जे रिटर्न पैसे आहेत त्यांनी ते 90 दिवसाची मुदत दिली. 90 दिवसात जर नाही आलं तर 9च्या ऐवजी 6% इंटरेस्ट. पण अकाउंटेबिलिटी जो असेसिंग ऑफिसर असेल त्याला अकाउंटेबिलिटी आजपर्यंत कुठल्याही गव्हर्नमेंट ऑफिसरला अकाउंटेबिलिटी किंवा जबाबदारी नव्हती जी या पहिल्या बजेटमध्ये. मला वाटतं हा सगळ्यात पॉझिटिव्ह टोन किंवा तुम्ही सुद्धा जबाबदार आहात प्रत्येकजण. आपण तर तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट ॲसेस करतात तर ती योग्य की अयोग्य, आम्ही गुड फेथमध्ये तो डिसिजन घेतला आणि वरच्यावरती टाकून द्यायचं हे जे टॅक्स डिपार्टमेंटमध्ये चालायचं हे कुठेतरी पहिल्यांदा त्यांच्यावर जबाबदारी आली. मला वाटतं याचं व्यापार उद्योग नक्कीच मनापासून स्वागत करतो. मॉल प्रमाणेच आता किरकोळ दुकानं देखील 7 दिवस सुरू राहतील अशा प्रकारचं सुतोवाच स्पष्टपणे त्यांनी केलेलं
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.